नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना, एस.टी. कामगारांना 25% वेतन वाढ मिळावी या मागणीसाठी इंटकच्या कामगार संघटनेनं, एस.टी. वर्कर्स काँग्रेस संघटनेनं आज संपचं आयोजन केलं. संप पुकारलेला होता आणि एस.टीच्या एकूणच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झालेला होता. प्रवाशांना त्याचे काही हाल पण सोसायला लागले. आपण काही प्रवासी प्रतिनिधींशी सुद्धा बोलतो आहोत या संदर्भामध्ये. आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये एकूणच एस.टीची अवस्था काय आहे, एस.टी. कर्मचाऱ्यांची अवस्था काय आहे, ड्रायव्हर आणि कंडक्टरला नेमकं काय काय सोसायला लागतं, त्यांच्याकडे नेमकं कोण पाहणार, आणि हे सगळं पाहत असताना एस.टी. म्हणून जी आपण रस्त्यावरती धावताना पाहतो त्या एस.टीचं वयोमानसुद्धा आता जे आहे ते आउटडेटेड कुठेतरी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळं गाव तिथं एस.टी. हे ब्रीद आता कायम राहणार का, हा सुद्धा खरं म्हणजे चर्चेचा मुद्दा आहे. आणि एस.टीची ही सगळी अवस्था जी आहे ती खाजगी वाहतूकदारांच्या कुठेतरी पथ्यावरती पडताना आपल्याला दिसते. याच मुद्द्यावरती मला आता ज्ञानेश्वर बिजले यांच्याकडे जायचं आहे. ज्ञानेश्वर बिजले, तुम्ही गेली अनेक वर्षे एस.टीचं बीट पाहता आहात, सांभाळता आहात, एस.टीचं वार्तांकन करता आहात. एकूणच वाहतूक व्यवस्था म्हणून तुमचा चांगला अभ्यास आहे. एस.टीची सगळी ही जी अवस्था, आता तुम्ही ऐकलं आहे की कंडक्टरसुद्धा बोलले आहेत, ड्रायव्हरसुद्धा बोलले आहेत, प्रवासीसुद्धा बोललेले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला या कामगार संघटनांचे नेते प्रतिनिधीसुद्धा बोललेले आहेत. या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये जरी कामगारांचं भलं व्हावं, एस.टीचं भलं व्हावं हा जरी एक समान धागा असला तरी प्रत्येकाची मांडण्याची भूमिका ही वेगळी आहे. काय याचं ॲनालिसिस तुम्ही कराल? दोन वेगळे मुद्दे आहेत. मूळ म्हणजे कामगारांना पगार वाढला पाहिजे का, यांची अवस्था वाईट आहे का, तर ही वस्तुस्थिती आहे. एस.टीच्या कामगारांना पगार कमी आहे. मुंबईसारख्या शहरात त्यांना 10 रुपये फक्त एक रात्रीचा भत्ता मिळतो, की जो अत्यंत कमी आहे, हे मान्य केलं. त्यामुळं एस.टी. कामगारांचा पगार किंवा भत्ते वाढले पाहिजेत ह्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा येतो की हा पैसा कोणी द्यायचा. हा सगळ्यात गेल्या 10 ते 12 वर्षात जर बघितलं तर एस.टी. महामंडळाच्या कुठल्याही गाड्या किंवा प्रवासी हे दोन्ही गोष्टीत वाढ झाली नाही. एस.टीचं उत्पन्न मात्र दुप्पट झालं. हे जर आकडेवारीनं जर पाहिलं तर याच्यात एक लक्षात येतं की आपण एस.टीचा सगळा कामगारांचं वेतन वाढ, डिझेलचा बोजा हा सगळा आपण सर्वसामान्य प्रवाशांच्या माथी मारत आहोत. यामुळं आत्तापर्यंत जर राज्य सरकारने जर मदत केली नाही, 2008पर्यंतच्या 5 वर्षात दरवर्षी एस.टी. 1-2 कोटी रुपये प्रॉफिटमध्ये होती. गेल्या 3 वर्षात डिझेल आणि वेतन करार गेला, या दोन्हीचा दरवर्षी 900 कोटीचा बोजा वाढल्यामुळं एस.टी. आत्ता दरवर्षी 500 कोटी तोट्यात जाते. गेल्या आत्तापर्यंत संचित तोटा 2000 कोटी झाला आहे, तर एस.टीचं वार्षिक उत्पन्न फक्त 8000 कोटी रुपये. या स्पीडनं जर तुम्ही आणखी जर वेतन कराराचा बोजा जर एस.टी. प्रवाशांवर टाकायचा प्रयत्न केला तर एस.टी. महामंडळाची टोटल आर्थिक स्थिती कोलमडून पडणार आहे. यामुळं आणि यामध्ये आत्ता म्हणजे छाजेडांनी जरी संप केला असला इंटक संघटनेनं, तरी गेल्या 10-15 वर्षातल्या कुठल्याही राज्य सरकारने युतीच्या काळापासून जरी घेतलं तरी देखील कोणीही एस.टी. महामंडळाला आर्थिक ताकद देणं यासाठी कोणीही काही केलेलं नाही. हे दुर्दैवानं किंवा खेदानं म्हणावं लागतं. यामुळं भांडवल थेट एस.टी. महामंडळाला देणं ह्याच्याकडं जोपर्यंत याचा विचार होत नाही तोपर्यंत हे वेतनाचं संप किंवा हे यातनं काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. वेतनाच्या या संपूर्ण संपादनातनं आत्ता तरी निष्पन्न काही होईल असं वाटत नाही, असं बिजले म्हणत आहेत. जयप्रकाश छाजेड नागपूरला आहेत. छाजेड, आता तुम्ही ऐकलं, आता बिजले ज्या पद्धतीने त्यांची मांडणी करता आहेत की मुळात एस.टीला सक्षम करण्याची आवश्यकता आहे, पण ते करणार तरी कोण, सक्षम करणार तरी कोण? हा जो आर्थिक बोजा एस.टीवरती पडणार आहे, एस.टी. महामंडळावरती पडणार आहे, तो आर्थिक भार पेलायचा तरी कोणी, का शेवटी पुन्हा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला तुम्ही कात्री लावणार आहात? आणि यासाठी म्हणून, या मुद्द्यावरती म्हणून तुम्ही इंटक किंवा कामगारांची संघटना म्हणून कसा हा मुद्दा तुम्ही लावून धरणार आहात? मला असं वाटतं की हा विषय कर्मचाऱ्यांशी निगडीत नाही आहे. कर्मचारी त्यांचं काम प्रामाणिकपणे करतात आणि त्यांना केलेल्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. आपण बघता की एस.टीच्या कर्मचाऱ्यांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे. कधी पगारवाढ पूर्ण झालेली नाही, त्यांना पगार पुरत नाही, आणि दुर्दैवाने 4 कर्मचाऱ्यांनी गेल्या 2 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत, कारण ते कर्जबाजारी झालेले आहेत. आता सरकार मदत करत नाही असं नाहीये, सरकार मदत करत आहे. ज्यावेळेला अशोकराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला करार करत असताना 1200 कोटी रुपयाचं जे एस.टीला सरकारचं देणं होतं ते एस.टीला इक्विटी म्हणून सरकारने दिलं
आणि त्याचं देणारं व्याज वाचवलं आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांना कॉन्ट्रीब्युशन दिलं. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले, त्यावेळेला इंटकनी मागणी केली. आमच्या अधिवेशनामध्येच बोलले ते स्वतः येऊन, आणि राज्यामधले जवळपास 50% टोल जे आहेत ते त्यांनी माफ करायचं मान्य केलं. आणि जे टोलचे जुने करार झालेले आहेत त्याचं पुनर्अवलोकन करायचं ठरवलं होतं. पण आता परवाच मी बघितलं की या सरकारच्या मंत्र्यांनी सांगून टाकलं की जुने करार रद्द होणार नाही. मला कल्पना आहे की एसटीच्या कर्मचाऱ्यांना हे जर प्रोफेशनल मॅनेजमेंट केली, त्यांना जर पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं एसटी चालवण्याचं, तर 100% एसटी प्रॉफिटमध्ये येईल, याच्यामध्ये मला शंका नाही. परंतु केवळ एसटी तोट्यात येईल या भीतीपोटी गेले 20 वर्ष मान्यताप्राप्त कामगार संघटनेने लोकांना दहशतीखाली ठेवलं आणि आज त्यांचे हाल केलेले आहेत. जयप्रकाश छाजेड, तुम्ही आता जो मुद्दा मांडला त्याच मुद्द्यावरती संदीप शिंदेंना मला बोलतं करायचं. संदीप शिंदे, तुम्ही आता ऐकलंय जयप्रकाश छाजेड काय म्हणाले आहेत की तुमची मान्यताप्राप्त संघटना जी आहे त्यांनी आत्तापर्यंत कामगारांना दहशतीखाली ठेवलेलं आहे, काय म्हणणं आहे? साहेब, एखाद्या संघटनेचे राज्यातल्या 1,00,000 सभासदापैकी 75,000 ते 72,000 सभासद जेव्हा एखाद्या संघटनेला सभासद होतात स्वखुशीने, आणि हे आता सिद्ध झालं गेले 3 वर्ष आमच्या एस टी महामंडळाकडून एस टी कर्मचाऱ्यांचे वर्गणीचे पैसे एस टी महामंडळ स्वतः कापून घेतं आणि त्यानंतरच आमचे सभासद कायदेशीररित्या ते होतात. एखाद्या संघटनेचे 1,00,000पैकी 1,50,000 सभासद जर एस टी कामगार संघटनेचे होत असतील तर त्याला तुम्ही दहशत म्हणाल का? दुसरी गोष्ट, छाजेड साहेब जो आरोप आमच्यावरती करतायत, म्हणजे खरं तर त्यांनी आता वार खरं तर सरकारवर प्रशासनावर केला पाहिजे, परंतु त्यांचा वार मात्र आमच्यावरती करतायत. एस टी कामगार संघटना ही काय पैसे देणारी संघटना नाही ना. एस टी कामगार संघटना ही कर्मचाऱ्याचे अधिकार मागणारी संघटना आहे. कायद्याने तो अधिकार आम्हाला दिलेला आहे आणि त्यामध्ये जर आम्ही कुठं कमी पडत असतो तर एवढे कर्मचारी आमच्या पाठीशी साहेब राहिले नसते. दुसरी गोष्ट म्हणजे छाजेड साहेब आता सांगतायत की बाबा 20 वर्ष आम्ही दहशतीखाली ठेवलं. 20 वर्षापासून आमच्याकडे मान्यता आहे, जी मान्यता पहिली इंटककडे होती तेव्हा आम्ही चिमूटभर होतो आणि हे मुठभर होते. त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांनी मान्यता आमच्याकडे दिली किंवा आमच्यावरती विश्वास ठेवून जे आमच्याकडे कर्मचारी आहेत त्याचाच प्रत्यय म्हणजे आता राज्यभरामध्ये राज्याच्या बँकेचं इलेक्शन झालं, त्यामध्ये छाजेड साहेबांचं संपूर्ण पॅनल पडलं. आमच्या संघटनेच्या संपूर्ण पॅनलला बहुमताने विजयी करून दिलं. मराठवाड्यामध्ये आमच्या CCSची निवडणूक झाली, त्यामध्ये संपूर्ण पॅनल आलं. जळगावमध्ये त्या सोसायटीमध्ये संपूर्ण पॅनल आलं. नुकतंच गेल्या 4 वर्षापूर्वी पुण्याची निवडणूक झाली, पुण्यामध्ये संपूर्ण पॅनल आलं. जर राज्यभरामधले सभासद आम्हाला एवढ्या बहुमताने आमचं संचालक मंडळ जर निवडून देत असतील तर मला नाही वाटत की ही दहशत म्हणावी लागेल. केव्हा आरोप मात्र आमच्यावरती, खरं तर छाजेड साहेब सत्तेमध्ये असताना 15 वर्ष ते सरकारच्या सत्तेमध्ये होते, तेव्हाच त्यांनी खरं तर एस टी कामगारांचा एवढा जर त्यांना पुळखा वाटतोय तर खरं तर सरकारशी भांडून त्यांनी तेव्हाच करायला पाहिजे होतं. किंवा आता जो करार मान्य नाही म्हणताय 3 महिने बाकी राहिले असताना, तेव्हाच का नाही त्यांनी मोठं आंदोलन केलं किंवा त्यांनी तेव्हाच का नाही मुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा एस टी कामगारांना हे पैसे पुरत नाही आहेत. तेव्हा मात्र त्यांनी सगळं श्रेय लाटलं. पहिले बोर्ड त्यांचे रंगले, आपल्याच TV वरती पहिले बाईट मात्र त्यांचे आले. आताही म्हणजे खरं तर हे बोललं नाही पाहिजे, परंतु आता जे चर्चेला बाकी ड्रायव्हर कंडक्टर जे आपल्या बरोबर बसलेले आहेत ते सुद्धा त्यांच्याच संघटनेचे आहेत. म्हणजे काय की केवळ दिखाऊ भडक भाषणं करायची, कर्मचाऱ्यांना रागाला आणायचं, त्यांच्यामध्ये चेतना जागवायची, द्यायचं मात्र काहीच नाही. अशा प्रकारचा खेळ फार दिवस चालत नसतो. एक इंग्रजी म्हण आहे की आपण फार मोठ्या लोकांच्या समूहाला फार काळ आपण वेडू बनवू शकत नाही. फार मोठ्या लोकांचा संग्रह आमच्याकडे असल्यामुळं आम्ही खरं तेच बोलतो, म्हणून आमचे बोर्ड आतमध्ये आहे. संदीप शिंदे, तुमची भूमिका पोहोचली, तुमचे मुद्दे पोहोचले. शेवटी ते ड्रायव्हर कंडक्टर नाशिकमध्ये आता जे आहेत ते आम्ही ड्रायव्हर कंडक्टर म्हणून बोललेले आहेत, कुठल्या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून बोलवलेले नाहीत, हे स्पष्ट करायला पाहिजे या ठिकाणी. कारण आम्हाला जेव्हा आम्ही पॅनलिस्ट इथं बोलवतो तेव्हा त्यांचं बॅकग्राऊंड जे आहे ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत का याच्यामधला हा मुद्दा नाही. याच मुद्द्यावरती मला प्रवाशांच्या प्रतिनिधीकडे जायचं, कोल्हापूरला जायचं आहे. कोल्हापूरला बुरांडे आहेत. बुरांडे, तुम्ही ही सगळी चर्चा ऐकताय की आता एका बाजूला छाजेड एक भूमिका मांडतायत, दुसऱ्या बाजूला संदीप शिंदे एक भूमिका मांडतायत. मुळात हा सगळा 2 संघटनांमध्ये असलेला कुठेतरी राजकीय संघर्ष आहे की काय, अशी स्थिती आपल्याला दिसते आहे. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये जो मूळ प्रश्न आहे, एस टीचं भलं, एस टी कर्मचाऱ्यांचं भलं आणि प्रवाशांचं भलं, ते कसं साधणार, कसं काय सांगायचं त्यात? मला तर असं वाटतंय की मराठीत एक म्हण आहे की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. पण इथं या 2 संघटनांचं भांडण आणि प्रवाशांचा हाल
असं व्हायला लागले. कारण का आता कोण मोठं कोण लहान हे तुमचं तुम्ही सगळं बघा. मला तर असं वाटायला लागलं की म्हणजे व्यथा सगळी आहे, आम्हाला सगळं सोसायला लागतंय. कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी या मताशी मी अगदी ठाम आहे. त्यांना ते मिळायलाच पाहिजे आहे. ते कोण देतंय कशी देतंय हे बघा, पण आमचे हाल करून का? म्हणजे आम्हाला खाली टाकायचं आणि त्याच्यावर तुम्ही उभा राहायचं, म्हणजे आमचं नाक दाबायचं, आणखीन सरकारचं किंवा कोण जे तुम्हाला वेतन देणार आहे त्यांचं तोंड उघडायचं. तुम्ही आमचे का हाल करताय? तुमची संघटना खूप मोठी आहे, तुम्ही सगळे खूप मोठे आहात. कोण लाख, कोण 2 लाख, 75, 25 सगळं तुमचं मला सगळं मान्य आहे. पण आज आम्हाला का हाल करताय? आणि जो खरोखर एसटीचा जो प्रवासी आहे तो अत्यंत मध्यम वर्ग नव्हे, त्याच्यापेक्षा खालचा, रोज एसटीनं जाऊन रोजचा रोजगार मिळवणारी माणसं आहेत, शाळेला जाणारी पोरं आहेत, म्हातारी माणसं आहेत. त्याने आम्ही काय करायचं आता? कुठं जायचं आम्ही? आणि गंमत अशी आहे की आज यांचा संप हा केव्हा मिटणार, काय मिटल, म्हणजे आता यांचा झाला म्हणून मग दुसरे कोणतरी उठणार, ते म्हणणार आता आमचा, पुन्हा आणखीन कोणतरी उठणार. ह्यांच्या जेवढ्या संघटना तेवढे ह्यांचे संप आणि तेवढे आमचे हाल. ना सरकारचं आमच्याकडे लक्ष, ना या संघटनांचं कोणाकडे लक्ष. प्रवाशांना चांगल्या सोयी मिळाव्यात म्हणून आमच्यासाठी कुणीतरी काहीतरी करावं. बरोबर आहे. अगदी बुरांडे तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलेलं आहे. मुळात प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली ही एसटी कुठेतरी संघटनांच्या वादांमध्ये प्रवाशांच्या गैरसोयीसाठी होते की काय अशी भीती खरं म्हणजे निर्माण होते. मला आता शेवटाकडे जायचं आहे, समारोपाकडे जायचं बहुजन आहे. हिताय बहुजन सुखाय कुठं आहे ते? अगदी बरोबर. बहुजनांना गाळायला लागलेत खाली. मला बुरांडे तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मला वाटतं छाजेडांना बोलायचं आहे. बोला छाजेड. नागपूर. मी बुरांडेंचं ऐकलं आणि शिंदेचं ऐकलेलं आहे. शिंदेने सांगितलं 72,000 आमचे सभासद आहेत. मग ते संपामध्ये कुठे गेले? ते सगळे आमच्या बरोबर आहेत. कारण तुम्ही बळजबरी शोषण करून ते सभासद करून घेतलेले आहेत. लोकांना त्रास देणं, बदल्या करणं, ड्युट्या लावणं, अतिशय घाणेरड्या पद्धतीने वागलात. म्हणून आज राज्यामधला सर्व स्टाफ कर्मचारी आमच्याबरोबर संपात उतरले आहेत. छाजेड तुमची भूमिका पोहोचलेली, तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत, आधी पण मुद्दे मांडलेत. आता फक्त बुरुंडे साहेबांच्या प्रश्नाला फक्त उत्तर देतो मी. हा बोला. बुरुंडेंच्या व्यथेशी मी सहमत आहे. परंतु जे कर्मचारी आहेत ते देखील मध्यमवर्गीय आणि सामान्य घरामधलेच आहेत. तेही ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. त्यांच्याही पगाराचा विषय आहे. तेव्हा तुम्हाला त्रास झाला किंवा पॅसेंजरला त्रास झाला हे मला मान्य आहे. परंतु सरकारचं कुठे लक्ष आहे की सरकारने ताबडतोब चर्चेला बोलवलं? सरकारकडे आपण शेवटी या संपूर्ण चर्चेचा एकूण जो सूर दिसतो तो कुठेतरी संघटनांमधला जरी वाद असला तरी मूळ मुद्दा जो आहे, जो वारंवार आपण बोलतो आहोत की एसटीचं भलं व्हावं, पर्यायी प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली जी एसटी आहे ती तितकीच सुलभ आणि तितकीच आरामदायी ती सेवा पुरवणारी एसटी असली पाहिजे. शेवटच्या 30 सेकंदासाठी मला ज्ञानेश्वर बिजले यांच्याकडे जायचं आहे. ज्ञानेश्वर बिजले, समारोपक करत असताना या सगळ्या मुद्द्याकडे अवघ्या 30 सेकंदामध्ये काय तुम्ही दिशा द्याल, काय मांडाल मुद्दा? कामगारांचं वेतन वाढलं पाहिजे, याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण हे करताना प्रवाशांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. अगदी बरोबर आहे. प्रवाशांचे हाल होता कामा नयेत. आणि 3-4 महिने ज्ञानेश्वर बिजले अगदी बरोबर मुद्दा आहे. शेवटचं एक वाक्य तुम्ही जे बोललेलं आहात की प्रवाशांचे हाल होता कामा नयेत आणि त्याच वेळेला एसटी कर्मचाऱ्यांचं जे काही वेतन आहे, त्यांच्या श्रमाचा जो काही मोबदला आहे तो त्या तुलनेमध्ये, त्या पट्टीमध्ये त्यांना मिळायलाच हवा. हे नक्की खरं आहे. तर आणि तरच प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली एसटी ही सगळ्यांना आरामदायी सेवा पुरवणारी ठरेल. आणि मग गाव तिथं एसटी हा जो काही आपण नारा देतो तिथे खरोखर ही एसटी आपल्याला दिसेल, ती आरामदायी असेल आणि सगळ्यांचा प्रवास हा सुखकर होईल. हा सगळ्यांचा प्रवास सुखकर व्हावा याच नोटवरती आपण थांबूया. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.